रामकृष्ण हरी बोला या आमच्या अस्मिताताई अधिकारी आहेत. आजच त्यांचा परिचय झाला. कुठेतरी सोनकरचं नाव काय पहिलं श्रीधर सोनकर. आता कसं असतं वाटचालीमध्ये अनेक लोक भेटतात. माझा एक स्वभाव आहे की मी त्यांचे नंबर पहिले घेतो. त्यामुळं श्रीधर सोनकर यांचा संपर्क मला झाला. त्यांनी आपल्या या वाटचालीच्या सेवेला काही सहकार्य केलं. नंतर त्यांच्यातून ह्या आमच्या अस्मिता इनामदाराचा अस्मिता अधिकारी यांचा संपर्क झाला. आज त्यांच्या सकाळी फोन आला की बाबा असं मला भेटायचं. मला आपला दुपारचा टप्पा आहे नेरळ एकविरा त्याच्या समोर त्याप्रमाणे त्या आल्या. खूप छान बरोबर अशी सात्विक माणसं आणि ह्या माऊलीच्या विचाराचं किंवा माऊलीच्या सेवेला आपलं समर्पित करणारी भावना. कारण बघा ज्याला ध्यास असतो त्याचा तो ओढा असतो. आज आपल्या शनिवार आहे, हाफ डे आहे किंवा उद्या सुट्टी आहे, पण मस्त एन्जॉय करू कुठं जायचं नाही. मुंबईवरनं दिंडी चाललेली आहे आणि त्याला आपल्याला भेट द्यायची आहे. या सद्भावनेवर त्या आल्या. संध्याकाळी आपला मुक्काम बिलकुल आहे. तरी पण कारण आम्ही दुपारच्या टप्प्यात आहे. तुमचं स्वागत आहे ह्या दुपारच्या टप्प्यावर. संध्याकाळी पण या आपल्या माझ्या 2 नंबर भावाचा नंबर आहे म्हणजे छान आहे. त्या माऊलीला प्रार्थना करतो त्यांच्या या अधिकारी परिवाराला उदंड आयुष्य मिळून सुखमय आरोग्य लाभो, निरोगी आरोग्य लाभो. आणि जसं सहकार्याची सद्भावना आहे तशी अशी सद्भावना आमच्या सोबत येण्याची पण राहूया. कारण शेवटी कसं वाटते का तेवढ्यापुरती मदत आणि पंढरीच्या लागा वाटे सखा भेटे विठ्ठल याप्रमाणे आमच्या सोबत एक 4 तास 6 तास 10 तास काहीतरी मार्ग काढून खूप छान. तर तुम्हाला खूप त्यांच्या आमच्या अस्मिता माऊलींचा स्वभाव संवेदनशील ह्या सगळ्या गोष्टी पाहता मन भरून येतं. म्हणजे कसं त्या इतक्या एकजीव आणि एकरूप होतात एखाद्या विषयाशी. म्हणजे आता दिंडी आहे, मुंबईवरून निघणारी आहे, तर ह्या सांगताना त्यांची जी शारीरिक अवस्था होती ती अतिशय समर्पित भावना असते. तर खूप असंच भगवंतांनी त्यांना सुखी ठेव, आनंदी ठेव आणि आमच्याबरोबर पुण्यात येण्याचं योग्य